आणि एक महत्त्वाची बातमी आहे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। धाराशिवच्या जागेवरून सागर बंगल्यावर सध्या खलबतं सुरू आहे। अजित पवार यांच्या भेटीनंतर आता राणा जगजितसिंह पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। मंत्री तानाजी सावंत हे देखील फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा सांगितलाय, मात्र शिवसेना आणि भाजप देखील धाराशिवची जागा लढवण्यावर ठाम आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राणा पाटील त्याचबरोबर तानाजी सावंत सागर बंगल्यावर पोहोचले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, धाराशिवच्या जागेसंदर्भात सध्या सागर बंगल्यावर खलबतं सुरू आहे। सागर, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं महायुतीतले जागांचे तिढे जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं सोडवताना पाहायला मिळतात, दिसून येतात। सगळे प्रमुख महायुतीतले नेते जे आहेत ते त्यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसतात। धाराशिवच्या जागेचा तिढा सुद्धा आता कायम असला पाहायला मिळतोय। तिन्ही पक्ष जे आहेत ते या धाराशिवच्या जागेवरती आपला दावा करतायत। राणा जगजितसिंह यांनी सकाळीच अजित पवार यांची भेट घेतली। राष्ट्रवादीकडून या जागेवरती दावा केला जातो आणि राणा जगजितसिंह यांना एक ऑफर सुद्धा राष्ट्रवादीने दिलेली आहे की तुम्ही या ठिकाणी या, आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो। तर दुसरीकडे शिंदेंकडून आपण जर पाहिलं तर तानाजी सावंत यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे हा तिढा कुठेतरी सोडवण्यासाठी आता सागरवरती खलबतं सुरू झालेली आहेत। मंत्री तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर महायुतीतल्या ज्या तिड्यावाल्या जागा आहेत, ज्यामध्ये संभ्रम आहे, अशा जागांचे तिढे जे आहेत ते सागरवरतूनच सोडवले गेलेले आपल्याला दिसून आले। स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत याने बारकाईने यामध्ये लक्ष घालतायत आणि हा धाराशिवचा तिढा सुद्धा सोडवण्यासाठी ही बैठक आता या ठिकाणी होतीये। त्यामुळे साहजिकच तीन पक्ष दावा एका मतदारसंघावरती करतायत आणि त्यामुळेच तिढा जो आहे तो वाढलेला दिसून येतोय। नक्कीच विनायक, त्यामुळे ओमराजे विरोधात धाराशिवमधून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।